महिलांना व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज. महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची मोठी योजना. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या युगात महिलांची भूमिका केवळ घरकामापुरती मर्यादित राहिलेली नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला आपली कामगिरी दाखवत आहेत आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांना आर्थिक मदत पुरवून त्यांच्या स्वप्नांच्या व्यवसायाला साकार करण्यास मदत करते. अनेक महिलांकडे उत्कृष्ट कल्पना आणि कौशल्य असते, परंतु आर्थिक साधनांचा अभाव त्यांना व्यवसाय सुरू करण्यापासून रोखतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने महिला उद्योगिनी योजनेची आखणी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना कमी व्याजदराने कर्ज मिळते आणि त्यांना जमिनीची आवश्यकता नसते. या क्रांतिकारी योजनेअंतर्गत पात्र महिलांना 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज बिना गहाण देऊन मिळते, ज्यामुळे महिलांना आर्थिक बंधने कमी वाटतात. बँकिंग संस्थांच्या सहकार्याने ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही पातळीवर महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे. सौंदर्य प्रसाधन केंद्र चालवण्यापासून ते कपड्यांचा व्यवसाय करण्यापर्यंत अनेक क्षेत्रामध्ये महिला उद्योग काम करत आहेत. दागिने निर्मिती, गृह सजावटीच्या वस्तू तयार करणे, खाद्यपदार्थाचे उत्पादन, कृषी संबंधित व्यवसाय यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. पारंपरिक हस्तकलेपासून ते आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायापर्यंत सर्व प्रकारच्या उद्योगांना या योजनेअंतर्गत समर्थन मिळते. कागदी उत्पादने तयार करणे, पेपर बाइंडिंगचा व्यवसाय, चहा कॉफीचे उत्पादन, कापसाची लागवड, पशुधन व्यवसाय, कुक्कुटपालन यासारख्या क्षेत्रामध्ये महिला उद्योजक यशस्वी व्यवसाय उभारू शकतात. आजच्या डिजिटल युगात महिला उद्योजक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक नाविन्यपूर्ण व्यवसाय करू शकतात. ऑनलाईन विक्री, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्पादनाची विक्री यासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर करून त्यांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळू शकतो. राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकिंग संस्था या योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. बँकांनी महिला उद्योजकांसाठी विशेष काउंटर्स स्थापन केले आहेत आणि कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभ केली आहे. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर लवकरात लवकर कर्ज मंजूर करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी इच्छुक महिलांना संबंधित बँकेत अर्ज सादर करावा लागतो. अर्जासोबत व्यवसायाची योजना, उत्पादनाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, पत्ता पुराव्यासह इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. बँकेकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर योग्य वाटल्यास कर्ज मंजूर केले जाते. या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारत आहे आणि त्यांना समाजात नवीन ओळख मिळत आहे. स्वावलंबी महिला केवळ स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत नाहीत, तर इतर महिलांनाही प्रेरणा देत आहेत. यामुळे समाजात महिलांचे स्थान बळकट होत आहे. एक महिला उद्योजक जेव्हा यशस्वी व्यवसाय उभारते, तेव्हा ती फक्त स्वतःचे उत्पन्न वाढवत नाही, तर इतरांनाही रोजगारी देते. लहान व्यवसायातूनही अनेक लोकांना काम मिळते आणि अशा प्रकारे आर्थिक विकासाची साखळी तयार होते. या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हाने आहेत. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविणे, त्यांना बँकिंग प्रक्रियेची जानकारी देणे, व्यवसायाचे नियोजन करण्यास मदत करणे यासारखे काही महत्त्वाचे आहेत. सरकार या दिशेने विविध जनजागृती कार्यक्रम राबवत आहे. या योजनेच्या यशामुळे भविष्यात अशा अधिक योजना सुरू करण्याची शक्यता आहे. महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सतत नवीन धोरणे आखत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने महिला उद्योजकांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहे. आर्थिक स्वावलंबन हे महिला सक्षमीकरणाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात, तेव्हा त्यांना समाजात योग्य सन्मान मिळतो आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. हे केवळ व्यक्तिगत विकासाचे साधन नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. केंद्र सरकारची महिला उद्योगिनी योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने
टाकलेली एक महत्त्वाची पावले आहे. या योजनेमुळे हजारो महिलांना स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करण्याची संधी मिळत आहे. आर्थिक स्वावलंबनाच्या या वाटचालीत प्रत्येक महिलेने सहभागी होऊन देशाच्या आर्थिक विकासात योगदान दिले पाहिजे. या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भारतीय महिलांचे भविष्य उज्ज्वल होण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.